आईसाहेब, दरवर्षी येत असतील बायका, पण यावेळेस नका बोलवू त्यांना. आम्ही करून घेऊ फराळ. आणि नर्मदा आत्या, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही आराम करा यावर्षी. ए बाई, माझ्या आरामासाठी नाही म्हटलं मी हे. हो, तसंही आत्यांना सगळा फराळ येतो. मायाताई, नर्मदा आत्यांना आवडत असेल, पण यावर्षी नर्मदा आत्यांना आराम करू देत. आपण करूयात ना फराळ. म्हणजे सुनीताताई, मी आणि तू. चालेल? हे मस्त आहे. हा चालेल, का नाही. अरे मला वाटलं एव्हाना फराळ तयार झाला असेल, तुम्ही तर गप्पाच मारत बसलात. अरे नाही नाही, त्याची तयारी सुरू आहे. मीरा, यावर्षी पहिल्यांदा तुझी बहीणही तुझ्या सोबत आहे. तुझ्या बाबांनाही बोलवून घे दिवाळीला इकडेच. त्यानिमित्ताने ते 4 दिवस मुलींबरोबर राहतील, त्यांनाही बरं वाटेल. मदनचा फोन, शिवनाथ विषयी काहीतरी असेल. मी आलेच. काय ग मीरा, बोलवशील ना बाबांना? हा बोल मदन, काम झालं? नाही हो मॅडम, 2 दिवस झाले मी स्मशानात बसून आहे. पण तुम्ही सांगितलेला तसा वेळसर माणूस काही दिसलेला नाही अजून. मदन, तो तिथेच असतो, तो नीट बघितलं नसशील. अहो इथं शिवणातच काय, पण साधं मयत सुद्धा आलेलं नाही 2 दिवसात. हो मॅडम, जाऊ दे, सोडून द्या, मी येतो परत. स्वतःचं डोकं चालवू नकोस. तुला यायला सांगितलंय मी. सॉरी मॅडम, सॉरी. ऐक मदन, अगदी 2 दिवस काय, तिकडे महिनाभर थांबावं लागलं तरी चालेल, पण त्या शिवनाथला मारल्याशिवाय तू इकडे यायचं नाहीयेस. तू जर का त्याला जिवंत सोडलंस तर ती मीरा त्याला या घरात घेऊन येईल. आणि तुला सांगितलं तेवढंच कर. काम अपुरं सोडून तू जर का इकडे आलास तर त्या स्मशानात तुलाच जिवंत चालेल मी, कळलं? मला जाळून टाकणार तुम्ही? चालेल मॅडम, तुम्ही सांगाल तसं करतो. जा आता आणि नीट लक्ष ठेव.